शीतल नाईक हांगा पावल्याचा आणि तुम्ही सगळे हांगा उपस्थित सगळे स्टेट एक्झिक्युटिव्ह विनंती करता की आमची माजी महिला मोर्चा अध्यक्ष कुंदा सोडणकर तांकां उपस्थित आसा। खंयच्याय कार्यक्रमाची सुरवात ही प्रकाश ज्योतान जाता। हांव मागता माझे वयल्या सगळ्या मानेस्तारांनी की तांच्यांनी दीप प्रज्वलन करून आयची ही बैठक प्रकाशमय करची। देव बरे करू। सगळ्या मानेस्तारांक मागता की तांच्यांनी आपली बसका घेवची। दीप प्रज्वलन जाल्लें आसा। आता हांव स्नेहा भागवत हांकां आमच्या कडेन मागता की तांच्यांनी आमचे गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांकां गुलाब फूल दिवन तांचें स्वागत करचें। मागता की तांच्यांनी गोंय राज्याचे अध्यक्ष माननीय श्री सदानंद शेठ तानावरे हांकां गुलाब फूल दिवन तांचें स्वागत करचें। हांव तन्वी सावंत हांच्या कडेन मागता की तांच्यांनी आमच्या गोंय राज्याचे प्रभारी महिला प्रभारी सुलक्षणा सावंत हांकां गुलाब फूल दिवन। दीपा शिरगांवकर हांच्या कडेन मागता की आमचे गोंय राज्याचे संघटन मंत्री सतीश धोंड हांकां गुलाब फूल दिवन तांचें स्वागत करचें। वैशाली हांच्या कडेन मागता की तांच्यांनी आमची महिला मोर्चाचो अध्यक्ष आसा शीतल नाईक हांकां गुलाब फूल दिवन तांचें स्वागत करचें। तशेंच आमच्या मध्ये आमची कुंदाताई उपस्थित आहा तांकांय गुलाब दिवन तांचें स्वागत करचें। आमच्या मध्ये आमचो जनरल सेक्रेटरी रंजिता पै हांव वैशाली कडेन मागता की तांकां गुलाब फूल दिवन तांचें स्वागत तशेंच हांव आमचे प्रदेशाचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानावरे हांच्या लागीं मागता की हांगा उपस्थित सगळ्या एक्झिक्युटिव्ह मेंबर्सांक गुलाब फूल दिवन तांचें स्वागत करचें। ओके हांव आमचे ओके फुलांनी स्वागत जाल्लें आसा। हांव आमची महिला मोर्चा अध्यक्ष शीतल नायक हांकां विनंती करता की तांच्यांनी स्वागत प्रस्तावित करचें। भारतीय जनता पार्टी गोवा स्टेट आयोजित आमच्या पहिल्या स्टेट एक्झिक्युटिव्हाक हांगा उपस्थित आसा आमचे गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तशेंच आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद तानावरे भाई तशेंच आमचे संघटन मंत्री श्री सतीश सर धोंड आमच्यो महिला मोर्चाच्यो प्रभारी आणि आमच्यो आद्य अध्यक्षा श्रीमती सुलक्षणा सावंत आमची महिला मोर्चाची आदली अध्यक्षा पार्टीची आदली वायस प्रेसिडेंट आता स्पोक्स पर्सन आणि परवरी मंडळाची अध्यक्षा कुंदाताई
तसेच माझी दोन्ही जनरल सेक्रेटरी रंजिता पै आणि शिल्पा नायक तसेच हांगा उपस्थित गोंय राज्यांतल्यान आयिल्ल्यो म्हज्यो सगळ्यो स्टेट एक्झिक्युटिव्हांतल्यो म्हजे सगळे मेंबर्स सगळी भयणी आज सगळ्यांचे हांगा स्वागत करता. आमची महिला मोर्चा डिक्लेअर जाल्यार खूब तेंप जालो आनी आमची स्टेट एक्झिक्युटिव्ह घेवपाक मातसो उशीर जालो म्हणपाक जाता. म्हाका टीम जी मेळिल्ली आसा ती एकदम बरी अशी टीम मेळिल्ली आसा आनी सगळ्या क्षेत्रांतल्यो म्हज्या टीमीन मेंबर्स आसात. म्हणजे कोण डॉक्टर आसात, कोण एडवोकेट्स आसात, कोण टिचर्स आसात, कोण सहाय गटांत काम करतात, कोण बायलांच्या मदीं भरपूर काम केल्ल्यो अश्यो बायलो आसात आनी ह्या सगळ्या टीमीक घेवन एक सक्षम असो महिला मोर्चा असो घेवन आमी आतां फुडें सरतलीं. आमी सगळीं जाणात आतां झेडपी इलेक्शन सामकें लागीं पाविल्लें आसा आनी झेडपी इलेक्शनाक आमी फुडें वतना मदीं आमकां इलेक्शन जेन्ना जाल्लें एकदम दुसरे दिसा इलेक्शन तेन्ना आमकां पॅन्डेमिका खातीर आमकां लॉकडावन घोशीत जालो आनी आमी लॉकडावन म्हणून महिला मोर्चा केन्ना आमी घरा बसली ना वा आमी केन्ना लॉकडावनाक भिवूनय रावली ना. आमचे आदली महिला मोर्चा अध्यक्षा बाय सुलक्षणा सावंताच्या नेतृत्वाक सकल आमी बायलांनी भरपूर कामां केली. कोणे आपल्या घरांत उपस्थित घरांत जो तांकां अवेलेबल आशिल्लो अशे कपड्याचे मास्क केले, ते वाटले. धान्य वाटपाक आमी महिला गेली. मागीर आमच्या वाड्यांचेर सॅनिटायज करपाक आमी महिला गेली. इम्युनिटी बुस्टर्स वाटपाक आमी महिला गेली. आमी एक दीस आमी लॉकडावनात घरा बसली वा आमी आमचे खंय भिवून रावली अशी आमी महिलांनी काम करूं ना. खंयच्याय पक्षाचो महिला जे कार्यकर्ते आसा हे मेन असतात आनी आमचो भारतीय जनता पार्टी तर आपल्या महिला कार्यकर्त्यांक भरपूर मान दिता, सन्मान दिता. हांव तुमचे सारकेच एक सादे सामान्य कार्यकर्ते, ग्रासरूट लेवलाचेर कार्य केल्ले कार्यकर्ते आज ह्या पोझिशनाचेर आसा. तुमकां जशें म्हाका हांव जशें म्हज्या आदीच्या म्हज्या जे अध्यक्ष आशिल्ले तांकां सहकार्य करताले तशें तुमी म्हाका सहकार्य करतली अशी अपेक्षा धरता आनी म्हजे 2 शब्द सोंपयता. बरें करूं शीतल. फुडल्या सुवातेर हांव आमच्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां विनंती करता की तांच्यांनी आपले विचार मांडचे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी मिटिंगेक आमच्या मदीं आसात पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेट नारोडे, महिला मोर्चाचे अध्यक्ष सौ शीतल नाईक, सौ सुलक्षणा, सौ रंजिता पै, शिल्पा नाईक आणि म्हज्या समोर आशिल्ल्या सगळ्या म्हज्या मोगाळ भयणीनो. सगळ्यात पयली पुराय शीतल नाईक आनी हेज्या पुराय सगळे स्टेट एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आसात त्या सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन. म्हाका सामको अर्जंट वचूंक जाय म्हणून अध्यक्षाक हांवें सांगलें फुलां दिवपाचो कार्यक्रम मातसो मागीर करात कारण तितक्याच 10 मिनटांनी कारण 68th लिबरेशनची मिटींग सेक्रेटरिएटान जायल्या त्या मिटिंगेक म्हाका उपस्थित रावपाक जाय म्हणून थोडोसो गडबडीत आसा. हांव ह्याच्या मिटिंगेक चड वेळ उलोवचो ना पण एक 2-3 गजाली मुद्दाम सांगता. महिला मोर्चाची टीम ही सदोदीत भारतीय जनता पार्टी खातीर एक ताकद म्हणून फुडें आयिल्ली आसा. सगळ्यात व्हडली ताकद पॉलिटिकल पार्टी कडेन जर ती खंयची आसत जाल्यार ती महिला शक्ती. हांव सदांच पळयता की आमी विश्वासान खंयचेंय जर काम सांगलें जाल्यार तें केन्नाच आमच्या महिला कार्यकर्त्यां कडल्यान जायनासतना उरूंक ना. जाल्यार तें लास्ट शेवटा पर्यंत पावपाचें काम हे सदोदीत महिला कार्यकर्त्यांनी केलां. आनी बाय शीतल नाईक हांणी सांगले त्या प्रमाणे आमी जशे कोवीड वॉरियर आमच्या वेगवेगळे हेल्थ डिपार्टमेंट, पुलीस डिपार्टमेंट, कलेक्टर डिपार्टमेंट आमच्या पार्टीत सुद्दां जर आमी कोवीड वॉरियर म्हटल्यार आसत जाल्यार म्हाका महिला कार्यकर्त्यांक हें कमी ठरचें ना. खरोखरूच तुमी खूब मोठें काम, खूब बरें काम हें कोविडाच्या काळात तुम्ही सगळ्यांनी केला. तुमचे खरोखर मनापासून अभिनंदन करता. आणि मधल्या काळात म्हणजे जेका जेका जी जी मदत जाय असली कारण एखादे महिलेकूच समजू शकता आपल्या घरात कितें कमी आसा आनी कितें जाय तोच कन्सेप्ट लक्षात दवरून म्हणजे वेळच्या वेळी हांव खुबश्या जाणांक पळयतालो की नॉट ओन्ली म्हणजे सॅनिटायझर येणे पण काने पडले कमी पडले जाल्यार तेय व्हरून दिवप पण म्हणजे वेगवेगळी कामां वेगवेगळ्या मतदारसंघांतल्यान करता आसतना हांवें तुमकां सगळ्या जाणांक पळयल्या. आयच्या ह्या एक्झिक्युटिव्ह मिटिंगेक तुम्ही वेगवेगळे ठराव मांडपाचे आसात, तुम्ही वेगवेगळे विशय डिस्कशन करपाचे आसात, तुम्ही फुडें येवपी आमच्या
इलेक्शनच्या नुसार तयारी असतली, पण एक गजाल त्या निमित्तान मुद्दाम सांगता, पुराय राज्यात चाललेल्या वेगवेगळ्या प्रकल्पाचेर वेगवेगळ्या गोष्टीचेर वेगवेगळे जाण उलयतात, पण सत्य परिस्थिती कितें हे जर आमी लोकांसमोर पावयतले, आमी सोशल मिडिया आसतली, प्रिंट मिडिया आसतली, इलेक्ट्रॉनिक मिडिया आसतली, आमी सगळ्यांच्या माध्यमांतल्यान आमचे वेगवेगळे विषय सगळ्यांच्या समोर दवरपाचो प्रयत्न करता, पण निश्चितच तुम्ही जर लोकांच्या समोर मांडले जाल्यार ते विषय बऱ्या रितीन फुडें वचपाक शकता. राज्याक विकासाच्या वाटेन फुडें व्हरता आसतना आमी म्हणटा की टमनार हो प्रोजेक्ट इट इज अ 400 kV लायन जो कर्नाटकांतल्यान गोंयांत येता. हांव म्हज्या प्रेस कॉन्फरन्सांतल्यान परत परत सांगता, हो जर प्रोजेक्ट जालो ना जाल्यार फुडल्या वर्सभराच्या भितर आमकां 4 न्ही 6 वरां शटडावन घेवचें पडटलें. गोंयांत पावरच उरची ना. मोल्याचो प्रेम मुख्यमंत्री म्हणून म्हाकाय आसा, अध्यक्ष म्हणून तानोडेकूय आसतलो, किंवा पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याक आसतलो, तुमकांय आसतलो. आनी झाडां खंय तरी कट करप हें आमकांय पटना, पण त्याच बरोबर विकास राज्यांत जावपाक जाय आसत जाल्यार त्या स्टेप फुडें घेवच्यो पडटल्यो. टमनार प्रोजेक्ट आमी फुडें व्हरत आसा. रेल्वेच्या बाबतींत जो इन्फ्रास्ट्रक्चर रेडी जाता, आमी अशें म्हणना की इट इज नॉट ओन्ली फॉर द कोल. अदर कॉम्युनिटीज आसतल्यो वेगवेगळ्यो गजाली जेन्ना नॅशनल प्रोजेक्ट आसता तेन्ना एखादो प्रोजेक्ट जर राज्यांत आसा जाल्यार सदोदीत राज्यांत तेजें स्वागतूय केल्लें आसा. आमकां कोळसो खंयसरूच गोंयांत वाडोवपाचो ना. आमकां कोलाचें प्रदुशण खंयसरूच कमी करपाचें ना. आमकां उलट पेक्षा तें कमी करपा खातीर आमचो जायतो प्रोजेक्ट आसा, जायतो प्रयत्न आसा. तिसरो प्रोजेक्ट खंय तरी प्रत्येक राज्य आपल्या फुडल्या 10 वर्सांनी 20 वर्सांनी खंयचो प्रोजेक्ट येतलो, एखादे वेळी तेजी प्रायमरी तयारी आतां सुरू जाता. तशाच पद्दतीची नॅशनल हायवेच्या बाबतींत आसतली, पण खंयसरूच आमी नॅशनल हायवे आतां सुरू जावंक ना. पण हो विरोध जो आसा हो फक्त राजकीय विरोध आसा. म्हाका दिसता खंय तरी इलेक्शन लागीं येयलें काय अशाच पद्दतीचो विरोध जावपाक सुरू जाता. म्हणून पार्टीची धैर्य धोरणां आसत किंवा सरकाराची डेव्हलपमेंटाची कामां आसतली, ह्याच बाबतींत न्ही आमी जर सुरू केल्लो प्रकल्प जेका आमी म्हणटा की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आत्मनिर्भर भारत आणि आमी सुरू केल्लें स्वयंपूर्ण गोंय, हो संकल्प हो प्रकल्प 100% लोकां पर्यंत पावोवपा खातीर पयलेच फावटी गोंयांतल्या 191 ग्रामपंचायतींनी जी ज्युनियर स्केल सिनियर स्केल ऑफिसर दर शेनवारा बसता. म्हणजे फाल्यां परत एकदा हांव सगळ्या 191 ग्रामपंचायती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमांतल्यान डायरेक्टली उलयतलो. एव्हरी स्कीम म्हणजे आमी म्हणटा की गरिबीतली गरिबी जर हटयतली आसत किंवा 100% इम्प्लिमेंटेशन ऑफ द सेंट्रल स्कीम, 100% इम्प्लिमेंटेशन ऑफ द गोयची स्कीम ही सगळ्या लोकां पर्यंत पावयतली. एखादी आमची विधवा भयण आसत जाल्यार तिच्या पर्यंत मेळपी DDSSYची पेन्शन आसतली किंवा एखादी तिका मेळपी विडो पेन्शन आसतली. तिच्या एक सुद्धा एखादी मनीस अशा पद्दतीन उरूंक जायना. हो संकल्प हो प्रकल्प आमचो आसपाक जाय आनी ताकाच लागून स्वयंपूर्ण गोंय म्हणजे गोंय तर आमी स्वयंपूर्णते वाटेन व्हरतले. जावं ते मागीर एग्रीकल्चराच्या बाबतींत, हॉर्टिकल्चराच्या बाबतींत, फ्लोरिकल्चराच्या बाबतींत, डेरी फार्मिंगाच्या बाबतींत अश्यो विविध संकल्प विविध प्रकल्प तुम्ही तुमच्या असलेल्या परिसरातल्या ग्रामपंचायतीक केन्नाय वचून ते एखादो जो आमचो स्वयंपूर्ण मित्र दर शेनवारा त्या ग्रामपंचायतीन बसलेलो आसता, तो रस्ते आनी गटारां करपाक न्ही तर तो आसता ह्युमन डेव्हलपमेंट करपाक, मनशाचो विकास करपाक. इन्फ्रास्ट्रक्चर करून खूब आमकां करीत आसा आमी आनी हाज्याय फुडें करतले. बट खरो विकास जर कोणाचो जावपाक जाय आसत जाल्यार त्या मनशाचो जावप गरज आसा. म्हणून म्हणजे स्वयंपूर्ण गोंय हे ह्युमन डेव्हलपमेंटाच्या वतीन फुडें व्हरपा खातीर अशा पद्दतीच्या प्रकल्पाक तुमी सगळ्यांनी सहकार्य दिवपाक, तेंको दिवपाक विविध योजना आसा त्यो सगळ्यो म्हणजे आपूण महिला मोर्चाचे कार्यकर्ते, आपूण ह्या राजकीय पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आसा, सरचिटणीस आसा, एक्झिक्युटिव्ह मेंबर आसा, माझी पार्टी शेवटच्या मनशा पर्यंत पावपा खातीर विविध रित्या तुम्ही पुराय म्हणजे तुमचो आसलेलो हो टेन्युअर, कारण पयलीच एक्झिक्युटिव्ह बॉडी असल्या कारणान फुडल्या 3 वर्साच्या कार्यकाळात निश्चितच तुम्ही वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळे संकल्प सगळ्या महिलांपर्यंत, फक्त महिलांपर्यंतच नाही तर सगळ्या लोकांपर्यंत पावोवपाक तुम्ही सदोदीत कार्यरत उरतले इतकेंच सांगता आनी माझी 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं. धन्यवाद डॉक्टर प्रमोद सावंत. तुम्ही जे विषय आज मांडलेले आसा